अमनची वहिनी शीतल रोज त्याच्याकडून 1 किलो वांगी आणून घ्यायची. पण अमनला एक गोष्ट नेहमी विचित्र वाटायची. तो वांगी घेऊन घरी आला की त्याची वहिनी स्वयंपाकघरात न नेता ती वांगी थेट आपल्या बेडरूममध्ये घेऊन जायची. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती वांगी कधीच शिजवली जात नसायची. साधारण अर्धा पाऊण तास खोलीत राहिल्यानंतर शीतल वहिनी बाहेर यायची. पण प्रत्येक वेळी ती लंगडत चालत असायची आणि हसत म्हणायची, आजची वांगी खूप छान होती. हे ऐकून तिचा धीर अमन पूर्णपणे गोंधळून जायचा. शिजवलीच नाही मग वांगी खाल्ली कशी, हा प्रश्न त्याच्या मनातून काही केला जात नव्हता. एके दिवशी वहिनीचं हे रहस्य उलगडण्यासाठी अमनने ठरवलं की आता काहीतरी करायला हवं. त्याने आपल्या लहान बहीण निशाला वहिनीच्या खोलीत लपून बसायला सांगितलं. पण त्या घटनेनंतर जे घडलं ते पाहून अमनच्या पायाखालची जमीनच सरकली. घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. आजही नेहमीप्रमाणे शीतल वहिनींनी अमनला 1 किलो वांगी आणायला सांगितली होती. अमन बाजारातून वांगी घेऊन घरी आला. दारातच वहिनींनी त्याच्या हातातून पिशवी घेतली आणि एक शब्दही न बोलता ती सरळ आपल्या खोलीमध्ये निघून गेली. अमन तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहिला. नेहमी वहिनींना झालं तरी काय, त्याच्या मनात पुन्हा तोच प्रश्न उभा राहिला. सुमारे अर्धा तास झाला. इतक्यात त्याचा मोठा भाऊ सुनील आज नेहमीपेक्षा लवकर ऑफिसमधून घरी आला. त्याची तब्येत ठीक नव्हती. अमन आपल्या खोलीत बसला होता. भावाला पाहताच तो लगेच उठून त्याच्याकडे गेला. भाऊ आजारी दिसला की अमनला नेहमी काळजी वाटायची. सुनील हसत म्हणाला, काही नाही रे, थोडा आराम केला की बरं वाटेल, असं म्हणत तो आपल्या खोलीकडे गेला. पण खोलीचं दार उघडायला गेला तर दारातून बंद होतं. क्षणात त्याच्या चेहऱ्यावर संशय उमटला. त्याने दारावर टकटक केली आणि आपल्या बायकोला म्हणाला, शीतल दार उघड. पण आतून कोणताच आवाज आला नाही. त्याने पुन्हा जोरात दार ठोकलं तरीही शांतता. आता सुनीलने मागे वळून अमनकडे पाहिलं. शीतल कुठं आहे आणि आतून दार का बंद आहे? अमन थोडा गोंधळला. तो म्हणाला, भाऊ, वहिनी तर खोलीतच गेल्या होत्या, कदाचित झोप लागली असेल, तब्येत बरी नसेल बहुतेक. सुनीलने पुन्हा दारावर जोरात हात मारला. शीतल, पटकन दार उघड, माझी तब्येत ठीक नाही. पण आतून अजूनही काही उत्तर आलं नाही. अमनने भावाचा हात धरला आणि त्याला व्हरांड्यात घेऊन गेला. तो म्हणाला, भाऊ, तुम्ही इथे बसा, मी वहिनीला उठवतो. त्यानंतर अमन स्वतः दाराजवळ गेला आणि जोराजोरात दार वाजू लागला. तो म्हणाला, वहिनी दार उघडा, भाऊ ऑफिसमधून तब्येत खराब असल्यामुळे आज लवकरच घरी आले आहे, कृपया दार उघडा. पण खोलीमध्ये इतकी शांतता होती की जणू आत कुणीच नव्हतं. नाईलाजाने अमन पुन्हा भावाजवळ येऊन बसला. सुनीलच्या चेहऱ्यावरचा राग आता स्पष्ट दिसत होता. अमन सावधपणे म्हणाला, भाऊ, तुम्ही माझ्या खोलीत जाऊन झोपा, थोडा आराम करा, कदाचित वहिनीला गाढ झोप लागली असेल. सुनीलने फक्त नकारार्थी मान हलवली. तू जा, मी इथेच बसतो. पण भाऊ अमन तिथून काही हलला नाही. काही मिनिटांनी अचानक खोलीचं दार उघडलं. शीतल वहिनी हळूहळू बाहेर आली. नेहमीप्रमाणे ती लंगडत चालत होती. हे पाहताच सुनीलने संतापाने उठला. तो मोठ्या आवाजात म्हणाला, शीतल, दारातून का बंद केलं? तुला माहीत आहे ना, मी माझ्या लहान भाऊ बहिणींची जबाबदारी तुझ्यावर सोपवून ऑफिसला जातो. रोजच असं करत असशील ना? तू कधीच त्यांना स्वतःचं मानलं नाही. हे ऐकून 16 वर्षाचा लहान भाऊ अमन घाबरून गेला. भावाचा एवढा राग त्याने क्वचितच पाहिला होता. तरी तो धाडस करून पुढे आला. तो म्हणाला, भाऊ, तुम्ही चुकीचं समजून घेत आहात. वहिनींनी आम्हाला कधीच परक मानलं नाही. त्या आमच्या आईसारखी काळजी घेतात. कदाचित आज त्यांची तब्येत ठीक नसेल म्हणून असं झालं असेल. अमनचं बोलणं ऐकून सुनीलचा राग थोडा शांत झाला. त्याने प्रेमाने अमनच्या डोक्यावरून हात फिरवला आणि काही न बोलता तो आपल्या खोलीमध्ये निघून गेला. सुनील आत गेल्यावर शीतल वहिनीच्या डोळ्यात अश्रू आले. ती पुढे आली आणि अमनला मिठी मारत म्हणाली, धन्यवाद अमन भाऊजी. अमन हसत म्हणाला, अहो वहिनी, धन्यवाद कसले, चला आता पटकन स्वयंपाकघरात जा आणि भरलेली वांगी बनवा. हे ऐकताच शीतल वहिनी क्षणभर गोंधळली. ती हळू आवाजात म्हणाली, अमन, मी वांगी तर मी आधीच खाल्ली. तू जा, तुझ्या खोलीत जाऊन अभ्यास कर.
असं म्हणत त्याची वहिनी पुन्हा लंगडत लंगडत स्वयंपाकघराकडे निघून गेली. पण अमन तिथे स्तब्ध उभा राहिला. वहिनी खोटं का बोलत आहे? मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. त्या कच्ची वांगी घेऊन बेडरूममध्ये गेल्या होत्या. हा विचार त्याच्या मनातून काही केला जात नव्हता. शेवटी तो आपल्या खोलीत गेला. अभ्यास करता करता त्याचा कधी डोळा लागला त्याला देखील कळलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अमनची अचानक जाग आली. त्याच्यासोबत त्याची लहान बहीण निशा देखील उठली. दोघेही रोजप्रमाणे स्वयंपाकघरात जाऊन वहिनीला मामात मदत करू लागले. पण आज शीतल वहिनी काहीशी अस्वस्थ दिसत होती. ती सतत विचारात हरवल्यासारखी वाटत होती. इतक्यात सुनीलही स्वयंपाकघरात आला. कालच्या तुलनेत त्याची तब्येत आता पूर्णपणे ठीक झाली होती. तो नेहमीप्रमाणे शीतलसोबत हसत खेळत बोलत होता. हे सगळं पाहून अमनने स्वतःला समजावलं, कदाचित काल मला उगाच संशय आला असेल. हा सगळा माझा भ्रम असेल. तो विचार करून बाजूला सारून अमन कॉलेजकडे जाण्यासाठी तयारी करू लागला. नेहमीप्रमाणे तो मोठ्या भावासोबत घराबाहेर पडला. सुनील ऑफिसला जाताना अमनला कॉलेजपर्यंत सोडत असायचा. अमन पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता, तर त्याची लहान बहीण निशा पहिल्या वर्षाची परीक्षा देऊन मोकळी झाली होती. त्यामुळे तिच्या सुट्ट्या सुरू होत्या. कॉलेज सुटल्यानंतर अमन बसने घरी परतला. घरात पाऊल टाकताच त्याला असं वाटलं जणू शीतल वहिनी त्याचीच वाट पाहत बसली होती. त्याला पाहताच ती म्हणाली, अमल पटकन कपडे बदल आणि माझ्यासाठी 1 किलो वांगी आणून दे. असे म्हणत ती आपल्या खोलीत पैसे आणायला गेली. अमनच्या लक्षात एक गोष्ट आली. आज वहिनी अजिबात लंगडत नव्हती. तो पटकन तोंड हात धुवून त्यांच्या खोलीत गेला. वहिनींनी त्याच्या हातात पैसे दिले आणि तो बाजारातून 1 किलो ताजी वांगी घेऊन आला. वांग्याची पिशवी त्याच्या हातात देताना तो हसत म्हणाला, वहिनी आज मात्र प्लीज भरली वांगी करा, खूप दिवस झालं खाल्ली नाही. हे ऐकताच शीतल वहिनीच्या चेहऱ्याचा रंग अचानक उडाला. क्षणभर ती काही बोलली नाही. नंतर फक्त हलकेच मान डोलवली आणि वांग्याची पिशवी घेऊन ती पुन्हा आपल्या बेडरूममध्ये निघून गेली. अमन तिच्याकडे पाहतच राहिला. कच्ची वांगी घेऊन खोलीत जाण्याचं कारण तरी काय असू शकतं, हा प्रश्न आता त्याला आणखीनच सतावू लागला होता. तो आपल्या खोलीत आला आणि अभ्यासाला बसला. संध्याकाळी सुनील ऑफिसमधून परत आला. येताना त्याने अमन आणि निशासाठी खाऊ आणला होता. भावाचा आवाज ऐकताच शीतल वहिनी खोलीतून बाहेर आली आणि हे पाहून अमन पुन्हा थक्क झाला. काही वेळापूर्वी अगदी व्यवस्थित चालणारी वहिनी आता पुन्हा लंगडत लंगडत चालली होती. अमनच्या मनात संशयाचं वादळ उठलं. या भाऊसमोर मुद्दामच लंगडत चालतं की काय? पण लगेच त्याने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होती. ती खरोखरच त्रास सहन करत असल्यासारखं तिला वाटत होतं. अमनने पुन्हा स्वतःचा संशय मनातून काढून टाकला. तो वहिनीजवळ जाऊन म्हणाला, वहिनी तुमच्या पायाला नेमकं काय झालंय? शीतल वहिनी शांत होती. तिने उत्तर देणं टाळलं. सुनीलला खूप भूक लागली होती म्हणून शीतल वहिनी घाईघाईने स्वयंपाकघरात गेली. अमन आणि निशा नेहमीप्रमाणे वहिनीला मदत करायला गेले. काम करता करता अमन हसत म्हणाला, वहिनी आज भरली वांग्याची इतकी आठवण येत आहे काय सांगू. हे ऐकून शीतल वहिनी काही क्षण त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत राहिली. मग शांत आवाजात म्हणाली, आज मी फक्त बटाट्याची भाजी केली आहे. ती वांगी तर मी खूप आधी खाल्ली, खूप चविष्ट होती. हे शब्द ऐकताच अमनच्या अंगावर शहारा आला. त्याच्या डोळ्यासमोर पुन्हा तेच दृश्य उभं राहिलं. कच्ची वांगी, बंद खोली आणि मग लंगडत लंगडत बाहेर येणारी वहिनी. त्याचे मन अक्षरशः भरून आलं. तो काही देखील न बोलता स्वयंपाकघरातून बाहेर पडला आणि सरळ आपल्या खोलीत जाऊन बसला. तो विचारांच्या गर्तेत हरून गेला होता. इतक्यात त्याची नजर निशावर पडली. निशा आपल्या पहिल्या वर्षाच्या जुन्या पुस्तकामध्ये काहीतरी वाचत बसली होती. हे पाहून अमन आश्चर्यचकित झाला. तो हसत म्हणाला, अगं जेव्हा अभ्यास करायचा होता तेव्हा पुस्तकांकडे डुंकून देखील पाहिलं नाही. आता सुट्टीमध्ये एवढा अभ्यास करून काय उपयोग? असं म्हणत त्याने गमतीने तिच्या हातून पुस्तक घेण्याचा प्रयत्न केला. पण निशाने लगेच त्याचा हात झटकला. ती चिडून म्हणाली, कधीतरी माझा जीव सोडशील का? प्रत्येक वेळी माझा आईबाप बनायचा प्रयत्न करू नको. तू माझ्यापेक्षा फक्त 2 वर्षांनी मोठा आहे. 20 वर्षांनी नाही. प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायची तुला सवयच झाली आहे. निशाच्या तोंडून असे शब्द ऐकून भाऊ अमन स्तब्ध झाला. तिने आजपर्यंत त्याच्यासोबत कधीच अशा स्वरामध्ये बोललं नव्हतं.
त्याने काही देखील उत्तर दिलं नाही. तो शांतपणे निघून बाहेर पडला आणि सुनीलजवळ जाऊन बसला. सुनील त्याला अभ्यासात विचारू लागला, पण अमनचं लक्ष कुठंच नव्हतं. त्याचं संपूर्ण लक्ष शीतलवहिनीच्या पायाकडे होतं. ती सुनील समोर शक्य तितक्या सरळ चालण्याचा प्रयत्न करत होती, पण प्रत्येक पावलागणिक तिच्या वेदना स्पष्ट दिसत होत्या. सुनीलने अमनकडे पाहिलं. तो काहीतरी विचारात हरवला होता हे त्याच्या लक्षात आलं. तो म्हणाला, काय रे अमन, एवढा गप का आहेस? काही झालंय का? अमनने क्षणाचाही विचार न करता उत्तर दिलं, भाऊ, आज निशा माझ्यासोबत खूप उद्धटपणे बोलली. हे ऐकताच सुनील आश्चर्यचकित झाला. त्याने लगेच मोठ्यानं आपल्या बहिणीला हाक मारली. तो म्हणाला, निशा, इकडे ये जरा. सुनीलच्या आवाजावर निशा हळूहळू खोलीतून बाहेर आली. तिच्याकडे पाहून सुनील शांतपणे म्हणाला, निशा, तू सारखी खोलीतच का बसून असते? बाहेर ये, आमच्यासोबत बस. दिवसभर स्वतःला खोलीत बंद करून ठेवण्यात काय अर्थ आहे? सुनीलचं वाक्य पूर्ण होण्याआधीच निशाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. क्षणातच ती मोठ्याने रडू लागली. रडत रडत ती म्हणाली, बाबा आम्हाला सोडून गेले आणि मला या जगात एकटीला सोडून गेले. प्रत्येक ठिकाणी मला परकीय असल्यासारखं वाटतं. हे ऐकताच सुनील घाबरला. तो तिच्याजवळ गेला आणि प्रेमानं म्हणाला, अगं वेडे, असं का बोलते? मी फक्त एवढंच म्हणालो, खोलीत एकटी बसू नको. वहिनी घरच्या कामात मदत कर म्हणतात आणि अमनही तुझी काळजी घेतो. पण निशा रडत राहिली. ती म्हणाली, माझी वहिनी माझ्यावर रागवते आणि माझा लहान भाऊ सुद्धा आता माझा शत्रू झाला आहे. हे ऐकून भाऊ सुनील पूर्ण हादरून गेला. त्याने लगेच निशाला मिठी मारली. तिच्या डोक्यावरून हात फिरवत तो म्हणाला, निशा, तुला माहिती आहे ना, मी तुला कधीच फक्त माझी बहीण समजलं नाही. मी नेहमी तुला माझ्या मुलीसारखं प्रेम दिलं. मग तुझ्या मनात असे विचार कसे आले? निशा मात्र काही बोलली नाही. ती फक्त रडत राहिली. घरातील वातावरण पूर्णपणे गंभीर झालं. काही वेळाने निशाने स्वतःचे अश्रू पुसले. ती अमन आणि सुनीलकडे पाहत म्हणाली, माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा. असं म्हणत ती पुन्हा आपल्या खोलीत निघून गेली. निशा गेल्यानंतर सुनीलने शीतलला हाक मारली, शीतल, जरा इकडे ये. शीतल बाहेर आली. सुनील तिच्याकडे पाहत म्हणाला, आजकाल निशा दिवसभर घरी असते तरी ती एवढी चिडचिड का झाली आहे? हे ऐकताच वहिनी शीतलच्या चेहऱ्याचा रंग बदलला. ती स्पष्टपणे घाबरलेली दिसत होती. थोडा वेळ शांत झाल्यानंतर ती म्हणाली, सुनील, निशा दिवसभर खोलीत बसलेली असते म्हणून 2-3 वेळा मी तिला एवढं सांगितलं होतं की घरच्या कामात थोडी मदत कर, वेळही जाईल आणि कंटाळा देखील येणार नाही. कदाचित माझं बोलणं तिच्या मनाला लागलं असेल. सुनील विचारात पडला, पण अमनच्या मनात काहीतरी वेगळं सुरू होतं. वहिनी काहीतरी लपवत आहे ही भावना त्याच्या मनातून काही केल्या जात नव्हती. फक्त एवढंच कारण असू शकत नाही, काहीतरी मोठी गोष्ट आहे आणि ती अजून कोणाला समजली नव्हती. दुसऱ्या दिवशी सुनील ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याच्या हातामध्ये अनेक वस्तू होत्या. त्याने अमन आणि निशाच्या खोलीत नवीन टीव्ही लावून दिला. त्यांच्यासाठी काही चांगली पुस्तकं आणली. निशाच्या हातात ती पुस्तकं देत तो म्हणाला, आता तुला कंटाळा येणार नाही. इतकंच नाही तर त्याने एक कॅरम बोर्ड देखील आणला होता. हसत तो म्हणाला, शीतल, तू आणि निशा रोज थोडा वेळ कॅरम खेळत जा. हे ऐकून शीतलच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटलं. संध्याकाळी अमन खोलीत आला तेव्हा निशा खूप आनंदात दिसत होती. दिवसभर तिने टीव्हीवर चित्रपट पाहिले होते. ती उत्साहाने अमनला त्याबद्दल सांगू लागली. हे पाहून अमनला देखील बरं वाटलं. सुनील निशासाठी मुलांचे चित्रपट आणि काही शैक्षणिक सीडी देखील घेऊन आला होता. काही दिवस सगळं सुरळीत चाललं. एका रात्री अमन उशिरापर्यंत अभ्यास करत बसला होता. अचानक त्याची नजर शीतल वहिनीवर पडली. ती आपल्या खोलीतून बाहेर आली, पण यावेळी ती अजिबात लंगडत नव्हती. उलट ती भराभर पावलं टाकत सरळ गच्चीकडे गेली. अमन आश्चर्यचकित झाला. इतक्या रात्री वहिनी गच्चीवर कशासाठी गेली? त्याच्या मनात पुन्हा संशय निर्माण झाला. अभ्यासात त्याचं लक्ष लागेना. तो खिडकीतून बाहेरच पाहत राहिला. सुमारे तासाभराने शीतल खाली आली. शांतपणे ती आपल्या खोलीत गेली, पण त्या एका तासात त्याने गच्चीवर नेमकं काय केलं असेल या प्रश्नाने अमनचं डोकं फिरायचं लागलं. तो रात्रभर त्याच विचारात पडून राहिला. दुसऱ्या दिवशी कॉलेजवरून घरी आल्यावर पुन्हा तेच घडलं. शीतलने त्याच्या हातात पैसे ठेवले आणि म्हणाली, अमन 1 किलो वांगी आणून दे. अमन कपडे बदलण्यासाठी खोलीत गेला तेव्हा त्यानं पाहिलं, निशा पुन्हा पहिल्या वर्षाचं पुस्तक वाचत बसली होती. अमनला पाहताच ती दचकली. क्षणाचाही विलंब न करता
तिने पुस्तक उचललं आणि घाईघाईने खोलीबाहेर निघून गेली. हे पाहून अमनला आणखीनच आश्चर्य वाटलं. तो मनात म्हणाला, आधी वहिनीसाठी वांगी आणतो, नंतर निशासोबत नीट बोलतो. तो बाजारातून 1 किलो वांगी घेऊन आला. नेहमीप्रमाणे शीतलने त्याच्या हातातून पिशवी घेतली. यावेळी मात्र तिने एकही शब्द न बोलता आपल्या खोलीत जाऊन बेडरूमचं बंद करून आतमधून कडी लावली. अमनने ते दुर्लक्ष केलं. आता त्याला निशासोबत बोलायचं होतं. तो तिच्या खोलीत गेला. निशा त्याला पाहताच म्हणाली, अमन, तू रोज वहिनीसाठी वांगी आणणं बंद कर. हे ऐकून अमन थक्क झाला. तो म्हणाला, का, काय झालंय? निशा पटकन उठली. ती त्याच्या अगदी जवळ आली. आजूबाजूला कुणी नाही याची खात्री करून तिने अमनच्या कानात एक गोष्ट सांगितली. ती गोष्ट ऐकून अमनच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. कारण निशा दिवसभर घरी असायची, म्हणून शीतल वहिनीच्या प्रत्येक हालचालींवर तिची नजर असायची. अमनने लगेच निशाला शपथ घातली. तो म्हणाला, आत्तासाठी ही गोष्ट कोणाला सांगायची नाही, विशेषतः आपल्या भावाला तर अजिबात नाही. आधी मी स्वतः सगळा तपास करतो. सत्य समोर आल्यानंतरच आपण काहीतरी निर्णय घेऊ. निशाने शांतपणे मान डोलवली. पण त्या दिवसापासून अमनच्या मनात संशय आणखी गडद झाला होता. त्या दिवसानंतर अमन पुन्हा अभ्यासाला बसला, पण त्याचं मन पुस्तकामध्ये लागत नव्हतं. निशाने त्याच्या कानात सांगितलेली ती गोष्ट सतत त्याच्या डोक्यात घोळत होती. थोड्या वेळामध्ये निशा गच्चीवर निघून गेली. अमन मात्र विचारांच्या गर्तेत हरवला होता. त्याला आता निशा आणि शीतलवहिनी या दोघींच्याच वागण्यात काहीतरी विचित्रपणा जाणवत होता. इतक्यात शीतलवहिनी त्याच्या खोलीतून बाहेर आली. नेहमीप्रमाणे ती पुन्हा लंगडत चालत होती. अमनला आता खात्री वाटू लागली की या सगळ्या प्रकारामागे काहीतरी मोठं रहस्य दडलं आहे. तो तिच्या जवळ गेला आणि विचारलं, वहिनी, ती वांगी कुठे? शीतल अगदी सहजपणे म्हणाली, अरे, ती वांगी तर मी खाल्ली, खूपच छान होती. हे ऐकताच अमन काही बोलला नाही. शीतल वहिनी लंगडतच घरातली कामे करू लागली. अचानक ती मागे वळाली आणि विचारलं, निशा कुठे? अमन म्हणाला, ती गच्चीवर गेली आहे. हे ऐकताच शीतलच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्याची वहिनी काही न बोलता लंगडत लंगडत गच्चीकडे निघून गेली. अमनने डोकं हलवत पुस्तक उचललं. तो स्वतःशीच पुटपुटला, या दोघी तर वेड्यात झाल्यात आणि मला देखील वेडं करतील. तरीही त्याचं मन अभ्यासात लागत नव्हतं. बराच वेळ झालं तरी शीतल वहिनी काही खाली आली नाही. शेवटी अमन उठला आणि तो देखील गच्चीकडे गेला. जिन्यावर चढत असताना त्याला वरून आवाज ऐकू येऊ लागले. शीतल निशाला खूप रागाने ओरडत होती. निशा रडत असल्याचा आवाजही स्पष्ट ऐकू येत होता. हे ऐकून अमनचं हृदय दडपलं. तो धावतच वर गेला. पण गच्चीवर पोहोचताच दृश्य पूर्णपणे बदललं. शीतलने अमनला पाहताच क्षणात निशाला मिठी मारली. ती प्रेमाने म्हणाली, काय ग, माझ्यासोबत कॅरम खेळणार नाही का? निशाने देखील पटकन डोळे पुसले आणि जबरदस्ती हसण्याचा प्रयत्न केला. हे सगळं पाहून अमन अवाक झाला. त्यानं काही न बोलता निशाचा हात धरला आणि तिला आपल्या खोलीत घेऊन गेला. दार बंद करताच त्याने गंभीर आवाजात विचारलं, सांग खरं, वहिनी तुला एवढ्या रागाने का ओरडत होती? निशा घाबरली. ती पटकन म्हणाली, नाही रे, तसं काही नाही. वहिनी मला का ओरडतील? ती तर माझ्यावर खूप प्रेम करते. अमन काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. मग तो म्हणाला, निशा, मला तुझी मदत हवी आहे. ती म्हणाली, कशासाठी? मला वहिनीचं खरं रहस्य जाणून घ्यायचं आहे. निशा शांतपणे त्याच्याकडे पाहू लागली. अमन पुढे म्हणाला, त्या दिवशी तू मला जी गोष्ट सांगितली ती कदाचित तुझा गैरसमज असू शकतो, पण मला आता ठोस पुरावा हवा आहे. तो थोडा थांबला आणि पुढे म्हणाला, उद्या मी नेहमीप्रमाणे वहिनीसाठी 1 किलो वांगी आणीन. ती वांगी घेऊन खोलीत गेल्यावर तू आधीच तिच्या खोलीत लपून बस. ती त्या वांग्याचं नेमकं काय करते आणि त्यानंतर ती का लंगडायला लागते हे सगळं स्वतःच्या डोळ्याने पाहून मला सांग. अमनचं बोलणं ऐकून बहीण निशा हलकसं हसली. ती म्हणाली, ठीक आहे, मी तुझी मदत करेल. दुसऱ्या दिवशी कॉलेजवरून येताना अमनने संपूर्ण प्लॅन मनात तयार करून ठेवला होता. घरी पोहोचताच त्याने पाहिलं, शीतल वहिनी नेहमीप्रमाणे त्याचीच वाट पाहत बसली होती. त्याला पाहताच ती म्हणाली, अमन, लवकर जाऊन 1 किलो वांगी घेऊन ये. अमन म्हणाला, आधी मी हातपाय तोंड धुवून येतो. आणि तो आपल्या खोलीत निघून गेला. आणि त्याने त्याची बहीण निशाला सगळा प्लॅन पुन्हा समजावून सांगितला. मी वहिनीला बाहेर बोलावील, ती खोलीतून बाहेर आली की तू लगेच तिच्या खोलीत जाऊन लपून बस. निशाने मान डोलवली. त्यानंतर अमनने मोठ्याने आवाज दिला, वहिनी, आज वांग्याचे भाव वाढले आहे, थोडे जास्त पैसे लागतील. शीतल हसत म्हणाली, ठीक आहे, मी लगेच पैसे घेऊन आले.
ती खोलीतून बाहेर पडताच निशा दपकत त्याच्या खोलीत शिरली आणि तिच्या खोलीमध्ये लपून बसली. काही वेळाने अमन 1 किलो वांगी घेऊन आला. नेहमीप्रमाणे शीतलने ती घेतली आणि ती आपल्या बेडरूममध्ये जाऊन तिने बेडरूमच्या दारातून बंद केले. आता अमनच्या मनाची धडधड वाढली होती. तो व्हरांड्यात अस्वस्थपणे येडझाऱ्या घालू लागला. सुमारे 1 तासानंतर दार उघडलं. शीतल वहिनी पुन्हा लंगडत बाहेर आली आणि सरळ किचनमध्ये गेली. त्या क्षणी निशा देखील खोलीतून बाहेर आली. पण हे पाहून अमनच्या अंगावर काटा आला, कारण त्याची बहीण निशा देखील लंगडत लंगडत चालत होती. निशाला लंगडत चालताना पाहून अमलच्या पायाखालची जमीनच सरकली. तो धावत तिच्याजवळ गेला, तिचा हात पकडला आणि घाईघाईनं विचारलं, निशा पटकन सांग, आतमध्ये काय झालं, तुला काय कळालं? निशा खूपच घाबरलेली दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. ती हळू आवाजात बोलली, अमन, मी तुला आधीच सांगितलं होतं, वहिनी आपल्यापासून लपून घराबाहेर जाते, पण तू माझ्यावर विश्वास ठेवला नव्हता. अमन काही बोलला नाही. निशा पुढे म्हणाली, तिच्या खोलीमधील जी छोटी खिडकी आहे ती त्या खिडकीतून बाहेर पडते. खिडकी इतकी लहान आहे की बाहेर पडताना तिच्या पायाला वारंवार दुखापत होते, म्हणून ती लंगडत लंगडत चालते. अमन स्तब्ध होऊन तिचं बोलणं ऐकत होता. निशा पुढे म्हणाली, आज मीही तिच्या मागे त्या खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण माझ्याही पायाला जोरात लागलं, त्यामुळे मला परत यावं लागलं. आता सगळं चित्र हळूहळू स्पष्ट होत होतं. म्हणूनच शीतलवहिनी खोलीत वांगी घेऊन जात होती. दारातून बंद होतं आणि ती लंगडत बाहेर येत होती. अमनने निशाचा हात घट्ट धरला. तो म्हणाला, ही गोष्ट भाऊला अजिबात सांगायची नाही, मी तुला शपथ घालतो. निशा लगेच म्हणाली, मी काही वेडी नाही. माझ्यामुळे आपल्या भावाचा संसार उद्ध्वस्त व्हावा असं मला कधीच वाटणार नाही. हे ऐकून अमन शांत झाला. त्याने मुद्दाम विषय बदलण्यासाठी तिच्या हातात एक पुस्तक दिलं. हे वाच, बाकीचं मी बघतो. बहीण निशा पुस्तक घेऊन बसली, पण अमनचं मन मात्र पूर्णपणे अस्वस्थ झालं होतं. तो विचार करू लागला, भाऊला सगळं सांगावं का, की आधी अजून खात्री करून घ्यावी. एका बाजूला शीतलवहिनी त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारी दिसत होती, तर दुसऱ्या बाजूला ती रोज लपून छपून कुठेतरी जात होती. अमनला काही समजत नव्हतं. या विचारातच त्याचा डोळा कधी लागला हे त्याला देखील कळालं नाही. किती वेळ गेला हे देखील त्याला समजलं नाही. अचानक मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला आणि अमन दचकून जागा झाला. तो धावत व्हरांड्यात आला. तिथे त्याने सुनील, शीतल आणि निशा या तिघांनाही उभं पाहिलं. अमनच्या मनात विचार आला, निशानं सगळं भावाला सांगितलं की काय, म्हणून भाऊ इतका रागावला असावा. अमन दिसताच सुनील संतापाने म्हणाला, अमन, मी तुला खूप समजूतदार समजत होतो, पण तूही हिला सांभाळू शकला नाही. अमनचं लक्ष गेलं. सुनीलचा इशारा शीतलकडे नव्हता, तो निशाकडे होता. अमन पटकन पुढे गेला. भाऊ, काय झाले हे विचारता सुनीलच्या डोळ्यात पाणी आलं. भरलेल्या आवाजात तो म्हणाला, तू मला निशाकडून हे जाणून घेऊन सांग, आज गच्चीवर तिला भेटायला कोण आलं होतं? हे ऐकताच भाऊ अमनच्या अंगावर काटा आला. तो घाबरून म्हणाला, भाऊ, आपली निशा अशी नाही, नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय. तेवढ्यात शीतल देखील पुढे आली. ती शांत म्हणाली, सुनील, कोणताही ठोस पुरावा नसताना इतका रागवू नको. अजून ती लहान आहे, तिच्याकडून चूक झाली असेल तर आपण तिला समजावून सांगू. हे ऐकताच सुनील काही क्षण शीतलकडे एकटक पाहत राहिला. मग तो गंभीर आवाजात म्हणाला, शीतल, लग्नाच्या पहिल्या दिवशी मी तुला एक गोष्ट सांगितली होती. हे दोघे फक्त माझे भाऊ बहीण नाही, अमन माझा मुलगा आहे आणि निशा देखील माझी मुलगी. मी त्यांना तुला तुझ्या स्वाधीन केलं होतं, कारण मला खात्री होती की तू त्यांच्या आईसारखी त्यांची काळजी घेशील. हे ऐकून घरात पुन्हा शांतता पसरली. अमन काही बोलत नव्हता, पण त्याच्या मनात आता एक नवीनच संशय निर्माण झाला. खरंच निशा कोणाला भेटत होती, की या सगळ्यामागे अजून काहीतरी मोठं रहस्य दडलं होतं? सुनीलचं बोलणं संपताच अमनने निशाचा हात धरला आणि तिला आपल्या खोलीत घेऊन गेला. दार लावताच तो गंभीर आवाजात म्हणाला, निशा, आता मला खरं काय ते सांग, आज गच्चीवर नेमकं काय झालं होतं? निशाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. ती रडत रडत म्हणाली, अमन, वहिनींची इच्छा आहे की आपण दोघांनी हे घर सोडून जावं, म्हणून ती सतत आपल्या विरुद्ध भाऊच्या मनात गैरसमज निर्माण करत आहे. हे ऐकून अमन काही क्षण शांत बसला. मग तो तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, तू अजिबात काळजी करू नको. जे दुसऱ्यांसाठी खड्डा खांदतात ते स्वतःच त्यात पडतात. सत्य लवकरच सगळ्यांसमोर येईल. दुसऱ्या दिवशी सकाळी अमन नेहमीप्रमाणे सुनीलसोबत कॉलेजला निघाला. पण आज संपूर्ण रस्त्याभर सुनील एकही शब्द बोलला नाही.
त्याच्या चेहऱ्यावरचा राग आणि मनातली अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. कॉलेजजवळ पोहोचल्यानंतर अमन म्हणाला, भाऊ आज तुम्ही ऑफिसमधून हाफ डे घेऊन मला न्यायला या. सुनीलने आश्चर्याने विचारलं, का? अमन शांतपणे म्हणाला, आज मी तुम्हाला एक सत्य दाखवणार आहे. सुनीलने काही उत्तर दिलं नाही. तो शांतपणे ऑफिसला निघून गेला. दुपारी त्याने खरंच हाफ डे घेतला आणि तो कॉलेजसमोर अमोलला न्यायला आला. अमन गाडीत बसताच म्हणाला, भाऊ आपण घरी गेल्यावर तुम्ही घराबाहेर थांबा, मी इशारा करेपर्यंत आत येऊ नका. सुनीलने काही न विचारता मान हलवली. दोघे घरी पोहोचले. नेहमीप्रमाणे शीतलने अमनला पाहताच सांगितलं, अमन पटकन 1 किलो वांगी आणून दे. अमनने पैसे घेतले आणि तो बाहेर पडला. घराच्या बाहेर सुनील उभा होता. तो म्हणाला, कुठे चाललाय? अमन हळू आवाजात म्हणाला, भाऊ फक्त शांत राहा, आज सगळं सत्य तुमच्या डोळ्यासमोर येईल. असं म्हणत तो बाजारातून ताजी वांगी घेऊन आला. घरी येताच शीतलने नेहमीप्रमाणे त्याच्या हातातून वांग्याची पिशवी घेतली आणि सरळ आपल्या खोलीत जाऊन आतून दार बंद केलं. अमन या क्षणाची वाट पाहत होता. तो पटकन घराबाहेर धावला. सुनीलला घेऊन आत आला. तो म्हणाला, भाऊ आता तुमच्या खोलीचं दार चावीने उघड. सुनीलकडे त्या दाराची दुसरी चावी होती. त्याने चावीने दार उघडलं. दोघे आतमध्ये शिरले. पण आतलं दृश्य पाहून दोघेही थक्क झाले. शीतल खोलीच्या आतमध्ये नव्हती. खोलीच्या मागच्या बाजूची छोटी गुप्त खिडकी पूर्णपणे उघडी होती. सुनीलने त्या खिडकीतून बाहेर पाहिलं. दूरवर शीतल भराभर चालत कुठेतरी जात होती. हे पाहताच सुनीलने क्षणाचाही विलंब न करता त्या खिडकीतून उडी मारली. त्याच्या मागोमाग अमन आणि निशा मोठ्या कष्टाने त्या लहान खिडकीतून बाहेर पसरले. तिघेही शीतलचा पाठलाग करू लागले. काही अंतर चालल्यानंतर शीतल एका निर्मनुष्य ठिकाणी पोहोचली. तिथे एका बाबाची छोटीशी कुटी होती. लोक तिथे ताईत, गंडेदोरे आणि विविध उपाय करून घेण्यासाठी येत होते. तेवढ्यात शीतलने मागे वळून पाहिले. सुनील, अमन आणि निशा तिघांनाही पाहताच तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. ती पूर्णपणे घाबरली. सुनील तिच्याजवळ गेला. त्याने तिचा हात घट्ट पकडला आणि एक शब्दही न बोलता तिला घरी घेऊन आला. घरी पोहोचल्यावर त्याचा राग अनावर झाला. तो मोठ्या आवाजात म्हणाला, शीतल आज मी माझ्या डोळ्यांनी सगळं पाहिलं. आता खोटं बोलण्याचा काही उपयोग नाही. मला खरं सांग, तू रोज तिथे का जात होती? शीतलच्या डोळ्यात अश्रू आले. ती रडत रडत म्हणाली, सुनील देवाची शपथ घेऊन सांगते, मी अमन आणि निशाला नेहमी माझ्या स्वतःच्या मुलासारखं मानत आहे. पण तुम्ही त्यांच्यावर इतकं प्रेम करता, त्यांच्यासाठी माझ्यावर देखील रागवता, हे पाहून माझ्या मनात हळूहळू एक भीती निर्माण झाली. मला वाटलं कदाचित तुम्ही माझ्यावर खरंच प्रेम करत नाही. एक दिवस तुम्ही मला सोडून द्याल की काय, अशी भीती माझ्या मनात बसली. मी ही गोष्ट माझ्या मोठ्या बहिणीला सांगितली. तेव्हा तिने मला या बाबाबद्दल सांगितलं. ती म्हणाली, या बाबाचा मंत्र खूप प्रभावी आहे. तो केल्यावर नवरा कायम आपल्या प्रेमात राहतो. म्हणून मी रोज तुमच्या नकळत इथे येऊ लागले. बाबांनी मला सांगितलं की सलग 30 दिवस 1 किलो वांग्यावर मंत्र म्हणायचा आणि नंतर ती वांगी नदीकाठी किंवा वड्याजवळ जाऊन टाकून द्यायची. आज 25वा दिवस होता. तुम्ही सगळे घराबाहेर गेल्यावर मी खोलीत मंत्र म्हणायचे आणि मग त्या छोट्या खिडकीतून बाहेर जाऊन ती वांगी टाकून यायचे. खिडकी खूप लहान असल्यामुळे माझ्या पायाला रोज दुखापत व्हायची, म्हणून मी लंगडत चालायचे. या सगळ्या प्रकारात माझं लक्ष निशाकडे राहिलं नाही. मला तर नंतर तिच्यावर संशय आला. ती आपल्या परिसरातील रवी नावाच्या एका उचापती मुलाच्या प्रेमात पडली होती. दोघांमध्ये चिठ्ठ्या, फोनवर बोलणं आणि भेटण्याचं सगळं सुरू झालं होतं. एक रात्री मी गच्चीवर गेले तेव्हा रवीनं फेकलेलं एक पत्र मला सापडलं. ते पत्र मी निशाला दाखवलं आणि तिला समजावलं. मी तिला सांगितलं होतं की ती वेळ सावरली नाही तर मला सगळं तुला सांगावं लागेल. पण त्यानंतर तिने मलाच आपलं शत्रू समजायला सुरुवात केली. माझा 30 दिवसांचा नवस पूर्ण झाला असता तर मी शांतपणे तुम्हाला सगळं सांगितलं असतं. पण त्याआधीच माझं रहस्य तुमच्या समोर आलं. माझी चूक झाली, मला माफ करा. शीतल वहिनीचं बोलणं संपताच घरात काही क्षण पूर्ण शांतता पसरली. अमन, सुनील आणि निशा तिघेही तिच्याकडे अवाक होऊन पाहत उभे राहिले. शीतलच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. तिने मान खाली घातली होती. तिला स्वतःच्या अंधश्रद्धेची आणि केलेल्या चुकीची जाणीव झाली होती. अमनने हळूच निशाकडे पाहिलं. निशा मात्र लाजेने मान खाली घालून उभी होती. तिच्या चेहऱ्यावर पश्चाताप स्पष्ट दिसत होता. तेवढ्यात सुनील पुढे आला. त्याने प्रेमाने निशेच्या डोक्यावर हात ठेवला आणि शांत स्वरात म्हणाला, बाळा, जर तो मुलगा खरंच चांगला असता तर मी स्वतः तुझं लग्न त्याच्यासोबत लावून दिलं असतं. पण रवी तसा मुलगा नाही. तो आपल्या भागात अनेक मुलींना फसवण्यासाठी बदनाम आहे.
अशा मुलांवर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेण्यासारखं आहे. हे ऐकताच निशाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. ती रडत म्हणाली, भाऊ, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. दिवसभर घरात एकटी असायचे, खूप एकटं वाटायचं. त्या एकटापणामुळे मी चुकीच्या मार्गावर गेले. खरं सांगायचं तर मला रवीविषयी खरं प्रेम कधीच नव्हतं. मला फक्त कुणीतरी माझ्यासोबत बोलावं, माझी काळजी घ्यावी एवढंच वाटत होतं. निशाचं बोलणं ऐकून सुनीलच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. त्याच्या मनावरचं मोठं ओझं अखेर उतरत होतं. त्याने निशाचं अश्रू पुसले आणि प्रेमाने म्हणाला, चूक झाली आहे, पण अजून वेळ गेली नाही. आजपासून नव्याने सुरुवात कर, अभ्यासावर लक्ष दे, आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. निशाने रडत रडत मान हलवली. त्यानंतर सुनीलने अमन आणि निशाला त्यांच्या खोलीत जायला सांगितलं. दोघेही शांतपणे आतमध्ये निघून गेले. अमनला मात्र माहिती होतं, आता भाऊ आणि वहिनी यांच्यामध्ये एकांतात नक्कीच गंभीर चर्चा होणार आहे. सुनीलचा स्वभाव असा होता की तो कधीही अमन किंवा निशासमोर शीतलला रागावत नसायचा. म्हणून अमन परत वरून म्हणाला, भाऊ, कृपया वहिनीला काही बोलू नको, ती आमच्यासाठी आईसारखी आहे. हे ऐकताच शीतलच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. ती धावत आली आणि अमन आणि निशा ह्या दोघांनाही घट्ट मिठी मारली. रडत रडत ती म्हणाली, मला माफ करा, माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप त्रास झाला. अमन हसत म्हणाला, वहिनी, आता सगळं विसरून जाऊ. निशा देखील पुढे आली आणि शीतलला मिठी मारत म्हणाली, मला देखील माफ कर वहिनी, माझ्याकडून देखील खूप मोठी चूक झाली. शीतलने दोघांच्याही डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. सुनीलही त्यांच्या जवळ आला. त्याने आपल्या तिघांनाही जवळ घेतलं. त्या क्षणी घरातला सगळा तणाव, गैरसमज आणि संशय एका क्षणात विरघळून गेला. पुन्हा एकदा त्या घरात प्रेम, विश्वास आणि आपुलकीचं वातावरण निर्माण झालं. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.